77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर उत्साहात आणि दिमाखात मुख्य सोहळा संपन्न। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फडकावण्यात आला राष्ट्रध्वज। वंदे मातरमची 150 वर्ष ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या दिमाखदार संचलनात लष्करी शिस्त, सांस्कृतिक वारसा, प्रादेशिक वैविध्य आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या प्रमुख शस्त्र प्रणालींचं दर्शन। वायुदलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्य पथावरील सोहळ्यात अशोक चक्र प्रदान। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा। पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शूरवीरांना वाहिली आदरांजली। शासन आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नातून आत्मनिर्भर महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं प्रजासत्ताक दिनाच्या संदेशात आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर अजित पवार यांनी पुण्यात केलं ध्वजवंदन। भारताचं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानातल्या मूल्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राची देशाच्या विकासात आगेकूच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन।